लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन. नमस्कार मंडळी. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायची की पत्रकाराला मतं नसतात असं आपण सगळीकडे ऐकले, पण मला माझी मतं आहेत आणि मला ती तुमच्यासमोर मांडायची. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, UIC मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक ह्या कार्यक्रमामधून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि मी ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी मतं तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आजचा आपला विषय आहे विष्ठा, निष्ठा, राजकारण, हिंदुत्व, गद्दार, अब्दाली आणि बरंच काही. तुम्हाला कळलंच असेल की मी कशावर बोलतोय. मी बोलतोय उद्धव ठाकरे यांच्या अंधेरीमधील कालच्या भाषणाबद्दल. मुळात त्या भाषणाची समीक्षा करावी, राजकीय विश्लेषण करावं, एवढा मोठा मी काही राजकीय विश्लेषक, अभ्यासक नाही. पण जो काही मी अभ्यास केला, जे काही मी पाहिलं, जे काही मी ऐकलं, मी जे काही समजून घेतलं, त्याबद्दल मी माझं मत व्यक्त करणार आहे. कालचा दिवस आहे ना, शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. कारण काल स्वर्गीय माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली. मराठी माणसांसाठी एक पक्ष त्यांनी स्थापन केला, परंतु तोच पक्ष फुटला, 2 गटात विभागला गेला आणि दोन्हीकडून काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. एक कार्यक्रम BKC मध्ये होता, तर एक कार्यक्रम हा अंधेरीमध्ये होता. BKC मध्ये शिंदे गटाकडून मोठा दिमागदार सोहळा पार पाडण्यात आला. यामध्ये त्यांनी त्यांचे जे खासदार आमदार निवडून आलेले आहेत, नेते उपनेते आहेत, पक्षासाठी ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा सत्कार केला. त्याच्यानंतर शिंदेनी भाषण केलं. त्याच्यामधून त्यांनी एक नवीन योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत शिवसैनिक पक्षामध्ये जोडले जाणार आहेत, नवीन सदस्य नोंदणी होणार आहे, अशी त्यांनी योजना सर्वांसाठी आणली आणि त्या योजनेचं अनावरण त्यांनी त्या ठिकाणी केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अंधेरीमध्ये सभा घेतली. अंधेरीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषणालाच सुरुवात केली ती अमित शहा यांचं नाव घेत, त्यांच्यावरती टीका करत. अमित शहा अब्दाली काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि मध्ये अब्दाली येऊन गेले. कोण? अमित शहा. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांच्या फरकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मेळावा होत असेल, जर सभा होत असेल, तर आपला पक्ष कसा मजबूत करता येईल, आपण विधानसभेला कसं सामोरं गेलोय आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपण काय केलं पाहिजे, कदाचित ह्या गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र पुन्हा एकदा तीच कॅसेट संपूर्ण शिवसैनिकांना ऐकायला मिळाली. अमित शहा अब्दाली, आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व, गोमूत्र, निष्ठा, विष्ठा, वाघाचा पंजा, जखमी वाघ. किती दिवस शिवसैनिक हेच ऐकणार, हाच प्रश्न शिवसैनिकांना पडला. मुळात विधानसभा निवडणुकीनंतर जो निकाल लागला तो शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक होता. त्याच्यावर देखील उद्धव ठाकरे बोलले की हा निकाल तुम्हाला पटलाय का, हेच मी विचारायला इथे आलोय. मुळात कालचा जो मेळावा होता ना, तो मेळावा घेण्यामागचं कारणच हे होतं, उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलंय, मी नाही सांगत आहे, की माझ्यासोबत कोण आहे हे बघण्यासाठी मी मेळावा घेतला. याच्या आधी षण्मुखानंद या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला जात होता, मात्र हा मोठ्या मैदानामध्ये अंधेरीचा कार्यक्रम घेतला गेला. उद्धव ठाकरेंना हेच बघायचं होतं की आपल्यासोबत आता किती शिवसैनिक उरले. बरं, जे उरलेत त्या शिवसैनिकांना पण तुम्ही हेच पुन्हा ऐकवणार असाल, जे गेले त्यांच्याबद्दलच बोलून त्या शिवसैनिकांना ऐकवणार असाल, तर मात्र जमलेल्या शिवसैनिकांनी ह्यातनं बोध काय घ्यायचा, ज्ञान काय घ्यायचं, विचार काय घ्यायचे, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण कालच्या संपूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरे हे फक्त हिंदुत्व, गोमूत्र, अमित शहा, अब्दाली ह्याच्यावरतीच भाष्य करताना दिसले. मी जखमी वाघ आहे, अमित शहा की झाड की पत्ती आहे. अरे ठीक आहे, झालं गेलं, होऊन गेलं, पण आता तुमच्याच झाडाची पानं दररोज ढिगाऱ्यांच्या संख्येने गळायला लागलेले आहेत, त्याबद्दल कधी बोलणार? बरं, बोलले तर बोलले, काय बोलले? जातायत ती विष्ठा, राहिले ती निष्ठा. जे जातायत रोज उद्धव ठाकरेंना धक्का,
अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे. म्हणजे इतके महिने इतके वर्ष जे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी खासदार आमदार तुमच्या सोबत होते, आजी माजी नगरसेवक तुमच्या सोबत होते, तोपर्यंत ते तुमच्या बरोबर असताना ते चांगले वाटत होते. आणि आज ते त्यांच्या काही निर्णयामुळे जर तुमचा पक्ष सोडून दुसरीकडे जात असतील तर ते तुमच्यासाठी विष्ठा होत आहेत. ही गोष्ट शिवसैनिकांना खटकणारी गोष्ट आहे. नाही, बोलायला खूप छान वाटतं की गेली ती विष्ठा राहिली ती निष्ठा, पण ठाकरे साहेब तुमच्या देखील पक्षामध्ये इतर पक्षामधून लोक येत आहेत की मग त्यांनी काय म्हणायचं, आमच्या पक्षामधली तिकडे गेली. राजकारण आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात. पण आपल्या पक्षामधील लोक जात आहेत ह्याकडे प्रखरपणे लक्ष देणं ठाकरेंनी अत्यंत गरजेचं होतं. कदाचित मला किंवा जमलेल्या लोकांना तेच वाटलं असेल की जे जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी फार मोठी गर्जना होईल, जोरदार भाषण होईल. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काहीतरी ठाकरे बोलतील की एक जोश येईल. बाळासाहेब ठाकरे बोलायचे की मी एकटा राहिलो तरी चालेल, एकटा राहिलो तरी लाखो जमवायची ताकद आई जगदंबेने माझ्याकडे दिलेली आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये ती धमक होती. त्यांच्या एका बोलण्याने, त्यांच्या आवाजाने हजारो जण एकत्र यायचे. मात्र कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंचा असा जोर, असा जोश पाहायला मिळाला नाही. ही नाराजी आहे. प्रामुख्याने आपण कोकणाचा विचार करूया. कालचाच दिवस अत्यंत महत्वाचा दिवस शिवसेनेसाठी होता आणि अशातच काल दिवसभर एक बातमी फिरत होती की शिवसेनेचे महाडमधील जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते त्या म्हणजे स्नेहलताई जगताप, ह्या देखील आता शिवसेना ठाकरे गटाला सोडून दुसरीकडे जाणार आहेत, म्हणजे भाजपमध्ये जाणार आहेत. शिवसेनेसाठी महत्वाचा दिवस असताना जर जगताप असा निर्णय घेत असतील किंवा अशा प्रकारच्या बातम्या समोर येत असतील, राजन सारखे नेते उपनेते अनेक वेळेला जे आमदार राहिले ते देखील कालच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत असतील, तर ह्या संपूर्ण गोष्टीकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. रत्नागिरीमध्ये आजच उदय सामंत यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय, शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, धनुष्यबाण हातामध्ये घेतलंय. बंड्या साळवी मोठं नाव होतं, त्यांनी देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, धनुष्यबाण हातामध्ये घेतलाय. दुसऱ्या बाजूला राजन साळवी नाराज आहेत, त्यांनी देखील आज माध्यमांसमोर उत्तर देणं टाळलेलं आहे. मी माझा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतोय, एवढंच त्यांनी मत व्यक्त केलंय. मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजापूर लांजाडे निघालेला आहे. माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो. काल तुम्ही गेलात ना त्याच्याबद्दल पण बोललं जाते मुंबईत. एका बाजूला मिशन धनुष्यबाण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मिशन लोटस सुरू आहे. अशा वेळेला आपल्या पक्षाची पडझड होते. याकडे मात्र उद्धव ठाकरे का लक्ष देत नाहीयेत हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कालच्या भाषणामधून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं वाटलं होतं, मात्र ते उत्तर मिळालेलं नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ह्या तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका आहेत. अशातच महायुती ही जोरदार ताकदीनिशी उतरणार आहे आणि जर शिवसेना उद्धव ठाकरे गट स्वबळावरती लढला तर महाविकास आघाडी फुटणार आणि ह्याचा फायदा पुन्हा महायुतीलाच होणार. त्यामुळे राजकारणामध्ये जो काही निर्णय ठाकरे यांना घ्यायचा आहे तो विचारपूर्वकच घ्यावा लागेल. पण जे जात आहेत त्यांना जाऊ द्या, धक्क्यावरती धक्के बसतायत ते बसू द्या, असं जे मत सध्या ठाकरे व्यक्त करतायत ते येणाऱ्या काळामध्ये तरी काही बदल करतील ह्या अपेक्षेने आजचा विषय इथेच थांबवूया. वेळ झाले मंडळी इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.